नागपुर जिले के पारशिवनी तहसील अंतर्गत केरडी गांव के युवा किसान ने खुदकुशी कर ली। बताया जा रहा है कि फसल नुकसान और कर्जबाजारी से तंग आकर उसने ये कदम उठाया। पारशिवनी तहसील के कन्हान थाना अंतर्गत केरडी गांव के किसान कृष्णा वानखेड़े ने अपने पिता तुकाराम वानखेड़े के नाम पर बैंक से 2.5 लाख रुपए का कर्ज लिया था। इस कर्ज को वापस करने के लिए युवा किसान ने अपने रिश्तेदारों और दूसरे बैंक से 1.5 लाख रुपए का और कर्ज लिया, लेकिन वो कर्ज चुकाने में असमर्थ था, जिससे कर्ज से परिवार में बढ़ते तनाव के बाद युवा किसान ने खेती में प्रयोग होने वाले कीटनाशक पीकर आत्महत्या कर ली। माझ्याकडले दोघं जण शेती करत होते बापलेका। शेतीमध्ये उत्पन्न झालं नाही आणि त्यांनी टेन्शन घेतलं आणि घरामध्ये कलेश मचला आणि त्यांनी मला गावला पाठवलं। माझे मुलं आणि मी आम्ही तिघे पण गावला गेले आणि त्यांनी टेन्शनमुळे इकडून तिकडून कर्ज काढलं होतं, ते कसं खंडवावं, शेतामध्ये उत्पन्न झालं नाही, इकडलं तिकडलं कर्ज कसं खंडवावं, समोरची शेती कशी करावं बा, हे खूप त्याच्यावर टेन्शन होतं, म्हणून त्यांनी आम्हाला गावला पाठवलं आणि स्वतःला संपवलं। कृष्णा तुकारामजी वानखेडे यांनी विषप्राशन केलं आणि स्वतःचा जीव संपवला म्हणजे असं की त्यांनी आता 5 ते 6 वर्षापासून शेती करतात। ते त्यांचे वडील तुकारामजी वानखेडे आणि कृष्णा वानखेडे हे दोघे शेती करतात। त्यांच्याकडे 5 एकर शेती आहे, तरी पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्याला शेतीमध्ये जे उत्पन्न पाहिजे होतं ते उत्पन्न झालं नाही आणि त्या उत्पन्नाच्या कर्जबाजारीपणामुळे त्या व्यक्तीने एक मुलगा एक मुलगी आणि पिंकी त्यांची पत्नी हे लोक गावाला पाठवलं त्यांना आणि त्यांनी हा जो कर्जबाजारीपणामुळे निर्णय घेतला स्वतःला संपवण्याचा।